हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पंचक या चित्रपटाच्या प्रीमियरला आपण आलो आहे आणि आत्ता माझ्याबरोबर रेवती आहे. कोण रेवती आहे बघा, तुमच्या सगळ्यांची आवडती लाडकी तेजश्री प्रधान आणि फार सुंदर दिसते ती लड्डू पीला कलरमध्ये. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहे? खूप छान, खूप एक्सायटेड आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ह्यापेक्षा बेटर होऊच शकत नाही. पण फार छान दिसतेस. कोणाला क्रेडिट आहे या लड्डू पीला ड्रेस? ह्याचं क्रेडिट आहे माझ्या टेलिव्हिजनमधली माझी जी डिझायनर आहे मानसी म्हणून, तिला आहे ह्याचं क्रेडिट. आणि तिने हा ड्रेस खरं 2 वर्षांपूर्वी माझ्यासाठी स्पेशली आम्ही डिझाईन करून ठरवून डिस्कस करून शिवला होता आणि तो घालायचा योग मला आत्ता आला आहे. त्या बात मस्त. पण आज आपल्या चित्रपटाचा प्रीमियर होतोय. माधुरीपासून सगळे कलाकार इथे आलेत आणि प्रत्येकजण असं फार छान वाईब्स देते, गुड वाईब्स आहेत. तेजश्री, किती भारी फिलिंग? खूपच भारी फिलिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं की इतके सगळे कलाकार एकत्र एका सिनेमामध्ये तुम्हाला दिसणं ही इतकी भारी गोष्ट आहे. आणि ते कलाकार, ते ट्रेलर बघताना जेवढी मजा येते ना की अरे इतकी मेजवानी आहे इतक्या सगळ्या कलाकारांची. जर मी पोस्टर पाहिलं तर पोस्टरवर तुम्हाला एवढे चेहरे दिसतात. तर हे ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा, रील आणि रिअलमध्ये ती सेम पॉझिटिव्हिटी घेऊन जर का कलाकार पुढे गेले तर मला वाटतं त्याच्यापेक्षा बेटर फिलिंग नसेल. आणि तेच इथे येऊन जाणवतं. प्रमोशन जेव्हा झालं तेव्हा सगळी टीम होती, फक्त तू आली नव्हतीस, म्हणून ठरवलं आजच इंटरव्ह्यू करूया. तुझ्यासाठी तेजश्री पंचकची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? पंचकची सुरुवात हा खूप म्हणजे पूर्वी केलेला आम्ही सिनेमा आहे. तर डॉक्टर आजगावकर जे आहेत, जे माधुरी मॅमचं सगळं काम पाहतात, तर त्यांनी मला या सिनेमासाठी विचारलं. ते मला म्हणाले की एक छोटासा रोल आहे ह्या सिनेमामध्ये, पण माझ्यासाठी माधुरी मॅमची फिल्म आणि एक सुंदर विषय आणि त्या स्वतः आज ह्या फिल्ममध्ये लक्ष घालून ही फिल्म करतायत, हे इतकं मोठं होतं की माझं असं झालं की 2 ओळींचा रोल असेल तरी चालेल, बट इफ आय कॅन गिव्ह माय कॉन्ट्रीब्युशन टू द मूवी तर मला खूप छान वाटेल. म्हणून मी हा सिनेमा लगेचच स्वीकारला आणि तिथून त्या जर्नीची सुरुवात झाली. त्यानंतर स्क्रिप्टमध्ये मी, म्हणजे हा पहिला सिनेमा आहे ज्याचं स्क्रिप्ट काय आहे, ज्याचं रोल्स कसे असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या रोलची काय लेंथ आहे, याच्या पलीकडे जाऊन माधुरी मॅम, नेने सर किंवा बाकीची जी कास्ट मला सांगितली जात होती ती सगळी कास्ट पाहता या सिनेमाला नाही म्हणणं हे विचारच नव्हता डोक्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही सिनेमे हे आपल्या करिअरमध्ये आपल्या नावाला लागावेत, हे फार महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं पंचक हा माझ्यासाठी तसा एक सिनेमा आहे. पण जर तू म्हणालीस की छोटीशी भूमिका आहे, पण ना तिचं जे बोलणं आहे ना ते फार महत्त्वाचं ठरतं आहे या पंचक या चित्रपटामध्ये. ती स्टोरी पुढे जायला किंवा ती एक विशिष्ट परिस्थिती घडायला. करेक्ट आहे? काय सांगशील, किती कशा प्रकारे ती रेवती साकारली गेली आहे? सहज का थोडं विचार करायला लावणारी रेवती? विचार करायला लावणारी नक्कीच होती. मी दडपण नाही म्हणणार, पण एक जबाबदारी वाटते जेव्हा इतकी सगळी मोठी माणसं तुमच्या रिलाय करतात तेव्हा खूप छान वाटतं. आणि रेवतीचा अभ्यास करण्यासाठी मला माझे दोन्ही डिरेक्टर्स, आमचा रायटर ह्यांचं, म्हणजे जयंत आणि राहुल यांचा एवढा जास्त सपोर्ट मिळाला की मी सेटवर गेले तेव्हा ऑलरेडी सिनेमाचं शूट सुरू झालेलं होतं. सगळे एकमेकांना ओळखायला लागले होते. मी आपलं ॲज ऑलवेज दरवेळी तुम्ही मला टेलिव्हिजनमध्ये कुठे ना कुठे पाहत असता, त्यामुळे मी आपलं माझ्या सिरियलच्या शूट्समधून वेळ काढून सिनेमा करत असते मिळेल तसे. तर तसंच एक वेळ काढून मी धावत पळत कोकणात पोचले, धावत पळत परतही यायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग होतं. घाई होती, गडबड होती, सगळेच मला नवीन वाटत होते. पण जयंतनी आणि राहुलनी अगदी गेल्या दिवशी इतकं फ्री करून टाकलं, इतकं सुंदर. मला रेवती म्हणजे त्यांनी जवळजवळ अशी हाताला धरून माझ्या हातात सोपवली की आता हिला घेऊन पुढे जा म्हणून. त्यामुळे रेवती साकारणं आणि हा जर्नी फार छान होता आणि मज्जा आली मला. स्टोरी जितकी छान आहे ना तितकासा व्हिज्युअली इतका छान दिसतो चित्रपट. तुझा आणि आदिनाथचा एक सीन आहे, बीचवर बसलेले आहेत तुम्ही दोघं बोटीमध्ये, तो इतका छान वाटतोय बघायला. सो कोकणात शूटिंग म्हणजे काय, स्वर्ग म्हणतो आपण कोकणला. तो सगळा एक्सपिरियन्स कसा सांगशील तेजश्री? तो एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि माझं वैयक्तिक, हे फार वैयक्तिक लेवलचं मत आहे, पण मला असं वाटतं आपला मराठी माणसाचा, मराठी मातीतला सिनेमा जेव्हा असतो ना तेव्हा तो जास्त भावतो आपल्याला. म्हणजे आपल्याला शाहरुख खानला बघायला आवडतं, पण मराठीमध्ये आम्हाला माहिती आहे की आमच्या मराठीमधली जे आहेत ना ते आपल्याला आपल्या शेजारच्या घरात राहणाऱ्या मुलासारखा दिसणारा किंवा आपल्या घरातला मुलगा वाटावा अशालाच आपण हिरो म्हणून पाहतो. त्यामुळे तो फार वेगळा भाग आहे. म्हणजे जितकं तुम्ही, मी कायम म्हणते, जितकं शाहरुख खान जेव्हा एक 10 माणसांना एकत्र गुंडांना मारतो ना तेव्हा
आपण त्याच्यावर बिलीव्ह करतो, तेच जेव्हा आपला मराठी मुलगा 2 माणसांना जीव तोडून घाम गाळून रक्त काढून मारतो तेव्हा आपल्याला त्यावर बिलीव्ह करावासा वाटतो. त्यामुळे मला वाटतं मराठी आपल्या ऑडियन्ससाठी ना हा खरेपणा फार महत्त्वाचा असतो आणि खूप खऱ्या खऱ्या गोष्टी त्यांना बघायला आवडतात. त्यामुळे हा सिनेमा हा इतका तुमच्यासाठी बनलेला आहे आणि इतका आपल्या मराठी मातीतला आहे, तुम्ही रिलेट कराल असं आहे आणि जो रिलेटेबल कंटेंट तुम्हाला बघायला आवडतो ना तशा पद्धतीची ही पंचक फिल्म आहे. तुम्ही जर का आमचे अटायर्स पाहिले तर या अख्ख्या सिनेमामध्ये तुम्हाला कोणीच असं हिरो किंवा हिरोईनच्या ॲटिट्यूडमध्ये किंवा आता आदिनाथ हिरो आहे तर तो हिरो दिसला पाहिजे आणि त्याने तसे कपडे घातले पाहिजेत किंवा आज मी आदिनाथची गर्लफ्रेंड बनली आहे तर मग ती तेवढी स्मार्ट आणि मस्त नाही, ती गावातली छान आपली वाटणारी माणसं आहेत आणि हा आपला वाटेल असा सिनेमा तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण तेजश्री, जेव्हा पंचक हे तू नाव ऐकलंस तेव्हा तुझी फर्स्ट एक्सप्रेशन काय होते की सिनेमाचंच नाव आहे पंचक आणि ना साधारण धडकी भरवणारा हा शब्द आहे जे आपल्या सिनेमातही सुरुवातीला दाखवलं आहे, तुझ्यासाठी काय एक्सप्रेशन्स होते? नाही, आय वॉज व्हेरी क्युरियस कारण पंचक ह्या नावाचा एक सिनेमा येणार आहे आणि तो खूप ह्युमरस आणि कॉमेडी अंगाने किंवा आपण म्हणतो ना विनोदी बुद्धीने हाताळलेला सिनेमा असणार आहे. हे ऐकल्यानंतर मला छान वाटून गेलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता मधल्या काळात करोना येऊन गेल्यापासून ना खूप अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाने पाहिले आहेत. हे पाहिल्यानंतर कुठेतरी मला वाटतं जगण्यासाठी आज जे आहेत आणि आजही जे श्वास घेत आहेत आपल्यासारखी माणसं त्यांच्यासाठी ना कुठेतरी जगायला स्फूर्ती देणाऱ्या गोष्टी घडणं, त्यांच्याकडून पाहिल्या जाणं हे फार महत्त्वाचं झालं आहे आजच्या काळासाठी आणि पंचक हा तो इनिशिएटिव्ह मला वाटतो की एखादा खूप कठीण वाटणारा विषयसुद्धा फार छान पद्धतीने हाताळणं, की सिच्युएशन्स तर आपण कधीच बदलू नाही शकत, त्या टफ असतात आणि त्या टफ राहतात, पण त्या सिच्युएशनकडे जर का आपण छान पद्धतीने पाहू शकलो, आपल्या जगण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलू शकलो ना तर कदाचित थोडं जगणं सोपं होईल. हे सांगणारा सिनेमा आहे. नाव आहे पंचक, त्याची तारीखही जुळून आली आहे 5 जानेवारी. आत्ताच आपण 2024मध्ये गेलो आणि पहिला रिलीज होणारा हा चित्रपट आहे. फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल. काय तुझ्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना सांगशील थिएटरपर्यंत? मी माझ्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना सांगेन की एका सिनेमाच्या मागे खूप मेहनत असते, प्रत्येक कलाकाराची, प्रत्येक डिपार्टमेंटची खूप मेहनत असते. आज माधुरी दीक्षित, नेने ह्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या आणि इतक्या छान प्रोड्युसर्स ज्या अगदी सातासमुद्रापलीकडे जाऊन त्यांचं नाव गाजवून आलेल्या आहेत, त्या आज आपल्या मराठी मातीकडे परत येऊन कुठेतरी नाही मराठी सिनेमा करणं ही त्यांना जर त्यांची जबाबदारी वाटत असेल तर इतक्या मोठ्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी एवढा इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि तुम्ही जर प्रमोशन पाहत असाल तर त्यात त्या एवढ्या ॲक्टिव्हली सगळीकडे येऊन स्वतः एफर्ट्स घेत आहेत हा सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर मग काय 5-5च्या पटीने या. पंचक सिनेमा आहे त्यामुळे 5-5 जणांना घेऊन या, 5-5 जणांना सांगा आणि ही 5ची जी काय आपली कडी आहे ती चालत राहू दे पुढे आणि हे प्रोड्युसर्स आपण टिकवूया आपल्याकडे. हे जेवढं आपल्यावर प्रेम करतायत, आपल्यावर विश्वास ठेवतायत, तो विश्वास खरा ठरवूया आपण आणि सिनेमा पाहूया. खरं आहे, अगदी खरं बोलीस. थँक्यू सो मच तेजश्री आणि खूप शुभेच्छा तुला पंचक या चित्रपटासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.